लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। माजलगाव तालुक्यातील गोदावरी आणि सिंदफना नदीच्या पात्रातून बेकायदेशीर अवैधरित्या बेशुमार वाळूचा उपसा होत असून शहर पोलिसांनी सकाळी 5:30 वाजता बेकायदेशीर अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पकडला असून वाळूसह 25,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। रात्री अपरात्री तालुक्यात असलेल्या गोदावरी आणि सिंदफना नदी पात्रातून वाळू तस्कर यंत्रांच्या सहाय्याने बेशुमार वाळू उपसा करत असून महसूल प्रशासनाला लाखो रुपयांचा चुना लावत आहे। आज सकाळी शहर पोलीस मॉर्निंग नाकेबंदी करत असताना शहरातील साबळे हॉस्पिटल समोर टिप्पर क्रमांक MH17 BY 6836 हे भरधाव वेगाने जात असल्याचे पोलीस पथकाला दिसून आले। या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अरुण कदम आणि मिरकले यांनी त्यास थांबवण्याचा इशारा केला। ड्रायव्हरने सदर टिप्पर रोडच्या बाजूस थांबवला आणि पोलिसांनी टिप्परची तपासणी केली असता यामध्ये 5 ब्रास वाळू आढळून आली। याबाबत चालक दत्ता परशुराम थावरे वय वर्ष 53 राहणार आनंदगाव यास वाळू परवानाबाबत कसून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी बीड प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.